राशनच्या तांदळामध्ये 1 वाटी नाचणी घालून तर बघा, नाश्त्यामध्ये किंवा रात्रीच्या जेवणात सुद्धा हा पदार्थ तुम्ही करू शकता. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर, शुगरच्या पेशंटलाही चालेल आणि थंडीमध्ये हा पदार्थ सर्वांनी खाल्लाच पाहिजे. तर भरपूर सारे फायबरयुक्त हाय प्रोटीन प्रमाणाचं इथे नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत. व्हिडिओमध्येच कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. नाचणीच्या पिठाचा डोसा खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये फायबर आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात भेटते आणि पोट दिवसभर भरल्यासारखं वाटतं. तर अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तसेच माने रेसिपी सोलापूरला चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून नोटिफिकेशन सहज असे मिळवत राहा. माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1.5 वाटी रेशनचा तांदूळ घेतला आहे. तांदळाला स्वच्छ करून घेतला आहे. त्यातील खडे, माती वगैरे असेल ते काढून घेतला आहे. आणि इथे 1.5 वाटीसाठी इथे 1 वाटी नाचणी वापरत आहे. नाचणी ही तांदळामध्ये सगळी मिक्स करून घ्यायची हाताने आधी. तर इथे 1 वाटी हरभरा डाळ घेतली आहे. 1 चमचा मेथीचे दाणे घेतले आहेत. हरभरा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची 3 ते 4 पाण्याने आणि त्याला पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायची आहे. तर इथे तांदूळ आणि नाचणी एकत्रच मी स्वच्छपणे धुवून घेतली आहे आणि याला देखील आपल्याला 5 ते 6 तासासाठी भिजत घालायची आहे. तर इथे 1 वाटी डाळसुद्धा उडदाची मी भिजत घातली होती. तर इथे बघू शकता हरभरा डाळसुद्धा छान फुलली आहे. ती देखील आपली छान भिजली आहे आणि ते तांदूळ आणि नाचणी जी आहे ती देखील छान फुलली आहे आणि छान भिजली आहेत नाचणी आणि तांदूळ. आणि ते उडदाची डाळ देखील खूप छान अशी आपली भिजली आहे. तर आता आपण याचं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर इथे बघा, तर सुरुवातीला तांदूळ आणि नाचणी घालून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्यानंतर उडदाची डाळ घालून घेतली आहे आणि याच भांड्यामध्ये आपण हरभरा डाळ देखील घालून घेणार आहोत. सगळे जिन्नस एकत्रित करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला छान अशी बारीक आणि स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. जसं आपण डोशाचं बॅटर करतो तशा पद्धतीचं इथं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता डोशाचं बॅटर इथं तयार झालं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी किंवा 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. मिक्सरचं भांडं स्वच्छ करून पुन्हा आपल्याला या मिक्सरच्या भांड्यातलं पाणी या पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. जसं की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जरासं आपलं हे डोशाचं पीठ होतं ना थोडंसं दाटसर दिसत होतं, म्हणून इथे मी 1 वाटीभर पाणी घालून घेतलं आहे. पाणी बॅटरमध्ये छान एकजीव करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. जरा सुरुवातीला चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि रात्रभरासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. जर तुम्हाला रात्रीच्या वेळेस जर हे डोसे करायचे असतील तर तुम्ही दुपारी हे पीठ भिजवून ठेवू शकता. म्हणजे रात्री साधारण 7 ते 8 वाजेपर्यंत हे पीठ आपलं छान फर्मेंट होतं आणि डोसे करायलाही सोपे पडतात. तर इथे मी रात्रभरासाठी डोशाचं पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवलं होतं. तर इथे बघू शकता अगदी पीठ फुगून वर आलं आहे. अगदी फ्लफी असं इथे हे पीठ तयार झालं आहे. डोसे तर आपण करणारच आहोत, पण त्यासोबत आपण चटणी देखील करणार आहोत. चटणीसाठी इथे मी सुक्या खोबऱ्याची चटणी करणार आहोत. तर इथे एक छोट्या वाटीने 1 वाटी सुकं खोबरं घेतलं आहे. 4 मिरच्या घेतल्या आहेत. 1 चमचा जिरे, 4 लसणाच्या पाकळ्या, 1 वाटी सफेद दाळवे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाणी न वाटताच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे खोबरं, डाळी वगैरे आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून त्याची बारीक आणि स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता चटणी आपली रेडी झाली आहे. तर इथे डोशाचा तवा गॅसवर गरम होण्यासाठी ठेवला आहे आणि इथे मी गाजरचा देठाचा भाग असतो ना त्याने थोडंसं तेलाने ग्रीस करून घेत आहे. म्हणजे जे गाजरचा ओलसरपणा असतो ना तो देखील या तव्याला लागतो आणि छान आपल्याला हा तवा तेलाने ग्रीस करून घ्यायचा आहे. तयार केलेलं डोशाचं बॅटर आहे ते आपण या तव्यावर घालून घेणार आहोत.
तर इथे बघा मी 1.5 चमचा एवढे डोशाचे बॅटर घालून घेत आहे आणि एकाच डायरेक्शनने चमचा गोल असे हाताने फिरवत आहे, म्हणजे एकसारखा आपला डोसा तयार होतो आणि अगदी पातळ आणि कुरकुरीत देखील अशा पद्धतीने डोसा घातल्यात तर एकसारखा डोसा इथे आपला तयार होतो. तर इथे बघू शकता डोशांच्या वर जाळी किती छान सुंदर आली आहे आणि इथे बघा किती छान असे कडा देखील या डोशाने सोडला आहे. 1 चमचा वरून तेल घालून घ्यायचं आहे. मी जरासुद्धा इथे उलटण्याचा वापर केला नाही. हातानेच हा डोसा लगेचच तुमच्यासमोर पटकन निघाला आहे. इथे बघू शकता. तर हा डोसा व्हायला जराही वेळ लागत नाही आणि खूप क्रिस्पी लवकर होतो. लवकर क्रिस्पी होण्याचं कारण म्हणजे आपण जी नाचणी वापरली होती यामध्ये, त्याने लवकर या डोशामध्ये क्रिस्पीपणा लवकर येतो. चवीला देखील हा डोसा खूप खूप सुंदर असा लागतो. नुसत्या डाळ तांदळाच्या डोस्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीचे नाचणीचे डोसे करा. इतके चवीला सुंदर लागणारा डोसा तयार होतो ना, असे डोसे तुम्ही कधीच खाल्ले नसाल. इतका हा चवीला कुरकुरीत, खमंग, खुसखुशीत लागणारा डोसा तयार झाला आहे. तर इथे बघा मी तुम्हाला एक डोसा तोडून देखील दाखवते. अगदी क्रिस्पी असा डोसा झाला आहे. भरपूर सारी जाळी यामध्ये या डोशामध्ये आली आहे आणि इथे बघू शकता तुम्ही. हवं तर तुम्ही वरून बटरसुद्धा लावू शकता किंवा तुम्ही डाएटवर असाल तर नुसते जरी डोसे केले तरी पण चवीला एक नंबर. तुम्ही डाएटमध्ये सुद्धा अशा प्रकारची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. डोसा चवीला एक नंबर आणि खूप सुंदर असा लागत आहे. हाय प्रोटीन, भरपूर प्रमाणात फायबर आणि कॅल्शियमयुक्त डोसा इथे तयार झाला आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ खूप खूप जास्त आवडल्यास तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट देखील करायला अजिबात विसरू नका.